मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार सर्वांना, मावा मी युट्यूब चॅनल मध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि मी काही दिवसापूर्वी एक शॉर्ट अपलोड केली होती, ती तुम्हाला दाखवलं तर राजस्थान हरियाणा या बॉर्डरवर असणारं सिरसा या गावातील श्री संत ताराबाबा यांची कुटी. तर खरोखर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे जे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की आपलं कण्हेरी मठ आहे. तर कण्हेरी मठावर ज्या प्रकारचं ठिकाण निर्माण केलेलं आहे, थोडंफार त्याच प्रकारचं पण एक आध्यात्मिक महत्व असणार हे ठिकाण हे हरियाणामधील सिरसा या गावामध्ये कांडा बंधूंनी निर्माण केलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो की नेमकं हे सिरसा गावामधील संत ताराबाबा यांची कुटी हे कशा प्रकारे निर्माण केली आणि कधी केली, आणि त्या ठिकाणावरचे काही तुम्हाला मी महत्वपूर्ण माहिती देणार आहे. तर चला आपण जाऊया थेट सिरसा या ठिकाणी. तर चला मित्रांनो, आपण आता भेट द्यायला चाललोय सिरसा या ठिकाणच्या श्री संत ताराबाबा यांच्या कुटीला भेट द्यायला. आणि आता आपण हनुमानगड मधून संग्रिया रोड वरून भारतमाला हायवेवर एंटर केलेला आहे. तर थोडंफार आपण जाण्याआधी गाडीमध्ये सेफ्टी सुद्धा घ्या. जर तुमच्याकडे कार असेल किंवा बाईक असेल तर बाईकवर हेल्मेट वापरा आणि ट्रॅफिकचे रूल पाळा. कारण आजकाल आपल्याला ऐकायला आणि बघायला पण मिळत आहे खूप ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं खूपच महत्वाचं आहे. आणि हायवेवर गाडी चालवताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या 3 लेनचा हायवे असतो ना, तर त्या हायवेवर लेफ्ट साईडचा जो ट्रॅक असतो तो मोठ्या ट्रक म्हणजे हेवी व्हेकल साठी असतो, सेंटरचा असतो तो कार साठी असतो, आणि त्याच्या उजव्या साईडचा असतो तो फक्त ओव्हरटेकिंग साठी वापरायचा असतो. तर चला आता आपण पोहोचलोय सिरसा या ठिकाणी. आणि ही जी इमारत दिसते ती कांडा बंधूंची इमारत आहे, आणि हे आहे ज्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची होती. तर त्या ठिकाणी मी आता एंट्री केलेली आहे. भव्य असं गेट, आणि गेटच्या समोरच भव्य अशा हत्तींच्या मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. आणि हे ठिकाण आहे सिरसा. तर त्याच्या सुरुवातीला एक हा बगीचा यांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. तर मित्रांनो, हे समोरचं जे दिसतंय ते कुटीचं प्रवेशद्वार आहे. आणि मित्रांनो, मला सांगायला खूप अभिमान वाटतो की श्री संत ताराबाबा हे ब्रह्मचारी संत रूपामध्ये होते, आणि त्यांच्या कुटीचे निर्माण कार्य 2003 मध्ये पूर्णत्वास आले. तर मित्रांनो, बाबांचा जन्म हा हिसार जिल्ह्यामधील एका पाली या गावामध्ये झालेला होता, आणि त्यांचे वडील पशु व्यापारी होते. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी दुःखद घटना म्हणजे बाबा त्यावेळी 3 वर्षाचे होते त्यावेळी त्यांना त्यांचे आईवडील सोडून देवाघरी गेले. आणि त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्यांनी केला. त्यावेळी ते 10 वर्षाचे असताना त्यांचं मन ध्यान आणि भक्तीमध्ये लागलेलं होतं. त्यावेळी त्यांचा पूर्ण वेळ त्यांनी बाबा बिहारीजी यांच्या सेवेमध्ये घालवला. आणि ज्यावेळी ते वयाच्या 14व्या वर्षी हा प्रवास सुरू करत असताना त्यांना ताराबाबा हे नाव बाबा बिहारी यांच्या शिष्यांनी म्हणजेच शोराम यांनी हे नाव त्यांना दिलेले होते. त्यानंतर ताराबाबा यांनी हिसार या गावातील जंगलामध्ये जाऊन साधना करायला सुरू केली. आणि साधना करता करता ताराबाबा यांनी आपली तपस्या पूर्ण केली, आणि ते प्रत्येक शिवरात्रीला आपल्या कुटीमधून बाहेर निघायचे.
आणि असं सांगितलं जातं की ताराबाबा यांचा जन्म शिवरात्री दिवशीच झाला होता आणि त्यांनी समाधी जी घेतली ती 27 जुलै 2003 रोजी हरिद्वारमध्ये शिवरात्रीच्या दिवशीच घेतली. आणि मित्रांनो, हे जे समोर तुम्ही दृश्य बघताय ते अगदी आपल्या गोकुळ शिरगावामधील कनेरी मठावरचे असल्यासारखे भासते, कारण अगदी तंतोतंत त्या ठिकाणचे दृश्य या ठिकाणी बघायला मिळते. कारण या कुटीमध्ये अशी गुहा तयार केलेली आहे आणि त्या गुहेमध्ये इतिहासातील वेगवेगळ्या घटना मूर्तींच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, सिरसा या गावातील ही कुटी 25 एकर मध्ये पसरलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं कांडा बंधूंनी याचं निर्माण केलं होतं. तर त्यांचं नाव आहे, ते विधायक होते या ठिकाणचे, त्यांचं नाव आहे गोपाल कांडा आणि त्यांचे लहान भाऊ गोविंद कांडा यांनी ही ताराबाबा नावाची कुटी या ठिकाणी निर्माण केलेली होती. तर मित्रांनो, प्रत्येक महाशिवरात्रीला या दोन्ही बंधूंच्या द्वारे या कुटीमध्ये खूप मोठ्या सत्संगाचं आयोजन केलं जातं आणि महापूजेचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं जातं. आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या कुटीमध्ये ताराबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असतात. तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो ज्या समोर भव्य मूर्त्या पाहायला मिळतात, त्यांच्याच बरोबर या ठिकाणी अजून 3 मोठ्या वास्तू आणि मूर्त्यांची या ठिकाणी निर्माण कार्य पूर्ण केलेले आहे. हे जे आपण समोर शिवालय बघतो, हे 71 फूट उंचीचं शिवालय आहे आणि त्याच्याच बाजूला भव्य अशी नंदींची मूर्ती सुद्धा स्थापन केलेली आहे. आणि भगवान श्री शंकरांच्या मूर्तीची स्थापना सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. तर त्या मूर्तीची उंची 108 फूट एवढी आहे. आणि मित्रांनो, मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी जे मी तुम्हाला समोर शिवालय दाखवतोय, तर त्या शिवालयामध्ये स्थापन केलेलं शिवलिंग हे महाराजा विक्रमादित्य यांच्या राजधानी उज्जैन मधून आणलेलं आहे. तर मित्रांनो, ही भगवान शंकराची 108 फूट उंचीची मूर्ती ताराबाबा कुटीपासून भरपूर मैलावरून सुद्धा ही दिसते. तर मित्रांनो, सिरसामधून रानिया रोडवर असणारी ही संत ताराबाबा यांची कुटी ही एवढी आध्यात्मिक आणि श्रद्धेचं ठिकाण असून या ठिकाणी या गावामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती या कुटीला भेट न देता गेलाय असं कधीच झालेलं नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी असंही सांगितलं जातं की या ठिकाणी महाशिवरात्रीला तर खूप मोठी गर्दी होते. त्याचबरोबर या स्थळाला भेट देण्यासाठी आणि ताराबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या दिग्गज व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि या कुटीचं विशेष म्हणजे या कुटीच्या भोवतालचं वातावरण अगदी भक्तिमय आणि निसर्गरम्य ठिकाणासारखं आहे. तर मित्रांनो, या भव्य अशा ताराबाबा यांच्या कुटीला भेट द्यायची असेल तर हरियाणामध्ये सिरसा या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण ट्रेनने सुद्धा येऊ शकतो. आणि या सिरसा या गावामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी रानिया रोडवर जाताना आपल्याला घंटाघर चौक, त्याचबरोबर रानिया बाजारातून सरळ शिव चौक ते वाल्मिकी चौक या ठिकाणी आपल्याला पोहोचण्यासाठी यावं लागतं. तर मित्रांनो, खरोखरच या ताराबाबा यांच्या कुटीला भेट दिल्यानंतर मनाला एक आध्यात्मिक आणि धार्मिक शांतता भेटते. आणि हा जो आपल्याला समोरचा मोठा हॉल दिसतोय तो यासाठी निर्माण केलेला आहे की शिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रकारामध्ये सत्संगाचं आयोजन केलं जातं. तर त्यासाठी लोकांच्या सोयीसाठी हा मोठा हॉल या ठिकाणी निर्माण केलेला आहे.
तर मित्रांनो, हे असं आध्यात्मिक ठिकाण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत बघत राहा मावळा मी युट्यूब चॅनल.